नमस्कार मंडळी, मागील 4-5 दिवसांपासून आपण सातत्यानं माढा आणि लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। आज देखील माढा आणि लोकसभा मतदारसंघाचे मी सध्या बॉर्डरवर आहे आणि या परिसरामध्ये मिसळ खाता या संपूर्ण स्थानिक पत्रकारांशी बातचीत करणार आहोत, त्यांची मतं जाणून घेणार आहोत। खरं तर प्रचाराच्या तोफा आज थंडवत आहेत, तत्पूर्वी हे पत्रकारांचं विश्लेषण अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। म्हणूनच एबीपी माझा आज सर्व जे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहेत। आपल्यासोबत सुरुवातीला प्रकाश कुंभार आहेत, जे तरुण भारतचे स्थानिक प्रतिनिधी आहेत। समोर संजय कदम आहेत, जे दैनिक सामनाचे पत्रकार आहेत। यासोबतच राहुल लेंबे, जे दैनिक सकाळचे आहेत, आणि रणजित लेंबे हे आमचे ऐक्यचे प्रतिनिधी या स्थानिक परिसरातले आहेत। या स्थानिक भागामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे ही जाणून घेणार आहोत। खरं तर या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिसळ खाण्यासाठी लोक येत असतात आणि त्यामुळेच मिसळ खाता या सर्व स्थानिक पत्रकारांच्या ज्या या राजकारणाच्या संदर्भातल्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत। सुरुवातीला आपण जाणार आहोत प्रकाश कुंभारांकडे। ते नेमकं सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये काय सुरू आहे या संदर्भात बोलणार आहेत, शिवाय या स्थानिक भागामधल्या अडचणी देखील त्या मांडणार आहेत। सर, काय सांगाल? साधारणपणे अनेक वर्ष तुम्ही या स्थानिक भाग ओळखता, या ठिकाणी बातमीदारी करतायत, काय साधारण या ठिकाणच्या अडचणी आहेत? खरं तर आता आपण ज्या ठिकाणी बसलोय हा भाग हा भौगोलिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे, कारण आपल्या उजव्या हाताला सातारा लोकसभा मतदारसंघ सुरू होतो आणि आपल्या डाव्या बाजूला हा माढा मतदारसंघ सुरू होतो। आणि हे ठिकाण हे कोरेगाव तालुक्यातलं आहे। कोरेगाव तालुक्यातला 80% भाग हा सातारा लोकसभा मतदारसंघात आहे आणि 20% भाग हा माढा मतदारसंघामध्ये आहे। जर विचार केला तर राजकारणाची लढाई राजकारणाच्या पातळीवर होत राहते, विचाराची लढाई असते। गेली 15 दिवस झाला आपण बघतोय दोन्ही मतदारसंघामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फायरी सुरू आहेत। प्रचार खूप शिगेला पोचला, आज संध्याकाळी तो शांत होईल। परंतु इथल्या महत्त्वाच्या जो केंद्रस्थानी आहे तो सामान्य माणूस आहे आणि या सामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती कुठंतरी त्याला वाचा फोडणं गरजेचं होतं, अशी सामान्य लोकांची अपेक्षा होती। पण दोन्ही मतदारसंघामध्ये त्या गोष्टी या प्रचाराच्या रणधुमाळीत दिसल्या नाहीत, ही इथली प्रामुख्याने गोष्ट आहे। आणि जर समस्या म्हणाल किंवा सामान्य माणसाचं दुखणं म्हणाल तर ते हेच आहे की कोरेगाव मतदारसंघाचा उत्तर भाग हा ओळखला जातो आणि तो भाग आहे माढा मतदारसंघा जोडलेला। आणि याच्यामध्ये जी कोरेगाव मतदारसंघातली काही गावं आणि 36 गावं मिळून याच्यावरती पूर्वीपासून दुष्काळी भाग म्हणून एक शिक्का बसलेला आहे। इथल्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा गेली 30-40 वर्ष रखडलेला आहे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही तसाच आहे। प्रामुख्यानं जर विचार केला तर ती इथले जे विधान परिषदेचे स्वर्गीय सभापती होते शंकरराव अण्णा, त्यांच्या काळापासून शालिनताई पाटील, आमदार शालिनताई पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे अशी खूप मोठी आमदारांची कारकीर्द झाली। आणि या सर्वांच्या कारकिर्दीमध्ये फोकस पॉईंट जो म्हणतो तो हा पाणी प्रश्नच राहिलेला आहे। स्वर्गीय शंकरराव जगताप जे या ठिकाणचे नेतृत्व करत होते त्यांच्या काळामध्ये पाणी परिषद झाल्या या भागामध्ये आणि खूप मोठा पाण्यासाठी उठाव झाला होता। त्याच्यानंतरच्या काळामध्ये आमदार शालिनताई पाटील, तत्कालीन आमदार शालिनताई पाटील यांनी 1999ला युती सरकारच्या काळामध्ये या भागासाठी वसना वांगणा सिंचन नावाची योजना कार्यान्वित केली। त्याचं भूमिपूजन 99ला झालं होतं आणि त्याच्यानंतर आज 20 वर्षांनंतरही ती योजना पूर्णपणे ज्या ताकदीनं सुरू व्हायला पाहिजे ती सुरू झाली नाही आहे। ही इथली एक मोठी समस्या आहे। आणि ही योजना पूर्ण ताकदीनं सुरू झाली तर वासना नदीच्या पश्चिमेकडचा भाग हा ओलिताखाली येईल आणि त्याच्यामध्येही वासना नदीकडच्या पूर्व भागाला अजूनही कोणती तरतूद नाही पाण्यासाठी। आणि त्या लोकांचं तेच म्हणणं आहे की आम्हाला फक्त शेतीसाठी पाणी द्या। आणि महत्त्वाचं की शेतीसाठी पाणी मिळाल्यानंतर शेतकरी आपोआप तो त्याची प्रगतीची पावलं पुढं टाकू शकेल। त्याच्यामुळे या लोकांना खूप अपेक्षा आहेत की येणारा खासदार जो कोणी असेल, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल, कोणत्याही विचार असेल, त्यांना आम्हाला पाणी द्यावं आणि ती पाण्याभोवतीच ही लढाई सगळी इथून पुढची राजकीय फिरणार आहे। संजय, तुम्ही काय सांगाल संजयजी? कारण की सातत्यानं तुम्ही ऊस शेतीवर तर लिहित असता आणि साधारणपणे आपल्या भागामध्ये या संपूर्ण परिसरामध्ये दुष्काळी प्रश्न हा कायम जाणवताना पाहायला मिळतोय। या वर्षीचं सातारा लोकसभा मतदारसंघातलं तुमचा अनुमान काय आहे? कोणत्या मुद्द्यांभोवती ही निवडणूक राहिली आणि साधारणपणे काय ह्या मतदारसंघामध्ये होऊ शकतं? सातारा लोकसभा मतदारसंघात साधारण 6 तालुक्यांचा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे। त्याच्यामध्ये कराड दक्षिण, कराड उत्तर, पाटण, जावली, सातारा आणि महाबळेश्वर, खंडाळा अशा पद्धतीचा आणि कोरेगाव तालुका अशा 6 मिळून मतदारसंघाचा सातारा लोकसभा झाला। याच्यामध्ये 55% मतदान हे त्या भागातलं आहे, कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण। आणि त्याच्यावर बऱ्यापैकी लोकसभेचा कौल ठरला जातो, तो मतदारसंघ निर्णायक ठरला जातो की जिकडं त्या भागाचं मतदान त्या बाजूला त्याचा विजय
त्यामुळे दोन्ही जे उमेदवार आहेत ते कराडावर लावून धरलेले आहे त्या भागामध्ये त्यांनी. आणि असं असलं तरी इंडस्ट्रीयल एरिया आपण म्हणतो किंवा औद्योगिक विकास ज्या पद्धतीनं या भागाचं होणं अपेक्षित होतं त्या पद्धतीचा कुठेही झालेलं नाही. कारखानदारी वाढली, पण कारखानदारी वाढताना ते अमुक जिथं पाण्याचा सोर्स आहे अशा ठिकाणीच कारखानदारी वाढली. आमच्या भागामध्ये हा बाँड्रीवरचा भाग येतो, जेणेकरून कोरेगाव हा उत्तर आणि इकडचा भाग, या भागामध्ये कुठलीही आज इंडस्ट्री नाही. त्यामुळे पोरांच्यावर आज माझी मुलं काम करतात, त्यांना हाताला उद्योग नाहीत. दुसरी गोष्ट पाणी, वसना प्रकल्पाचा ज्या प्रकाशनं आमच्या सांगितलं की वसना प्रकल्प 1999ला शालीनताईंच्या माध्यमातून सुरू झाला आणि त्याच्यामध्ये आजही तो पूर्ण म्हणता येणार नाही, कारण त्याच्यामध्ये अजून वंचित गावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यामुळं ऊसाचं क्षेत्र असेल किंवा रोजगारी असेल हा प्रश्न आजही तसाच आहे. कुठलाही लोकसभेचा खासदार आजपर्यंत ह्याच्यावर काय काम करू शकला नाही आणि ते काम झालं तरच काय अर्थाने गावाचा किंवा ह्या भागाचा विकास होऊ शकतो. साधारणपणे यंदाच्या निवडणुकीमध्ये पाणी प्रश्न पण संदर्भात आश्वासनं देण्यात आली होती. 40-45 वर्षांपासूनचा हाच एक प्रश्न आहे. यावर्षी तरी हा प्रश्न निकाली लागेल असं तुम्हाला वाटते का? कारण नुकतंच या संपूर्ण परिसरामध्ये तलावामध्ये पाणी सोडण्यात आल्याची देखील माहिती मिळते. नाही, पाणी तात्पुरता विषय करणं, इलेक्शनच्या समोर इलेक्शन धरून पाणी सोडायचं किंवा धरणामध्ये ते फार्स करायचे हे उद्योग आता चालणार नाहीत. आता कुठल्याही धरणामध्ये मूळ पाणी नाही आहे आणि पाणी असेल तरच सगळ्या गोष्टी शक्य आहेत. आता पाण्याच्या बाबत तरी हे लोक नाहीत काय करू शकणार आणि वंचितच राहणार याविषयी. राहुलजी, तुम्ही माढा लोकसभा मतदारसंघामध्ये येता, तुमचं या यंदाच्या निवडणुकी संदर्भातलं काय अनुमान? माढा मतदारसंघात आजपर्यंत शरद पवार साहेब, त्याच्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील, आता रणजितदादा निंबाळकर हे खासदार झाले. परंतु खरं पाहायला गेलं तर सर्व नेते हे पूर्ण ताकदीचे होते. त्यांना केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा, आत्तापर्यंतच्या सत्ताचा त्यांना पाठिंबा होता. परंतु म्हणावं एवढं त्यांना इथलं प्रश्न सोडवण्यात यश आलेलं नाही. जो पाणी प्रश्न आहे हा कळीचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर गेल्या वर्षी इथं केंद्र सरकारचा औद्योगिक कॉरिडॉर आणायचं नियोजन रामराजे साहेबांनी केलं होतं. परंतु राजकीय वादात, भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या राजकीय वादात तो मुद्दा, जे केंद्रात भाजप आहे त्यामुळं हा कॉरिडॉर हा मसवडला नेण्यात आला. त्यामुळे हा परिसर विकासापासून पूर्ण वंचित राहिलेला आहे. आणि खरं तर त्या कॉरिडॉरला इथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला. परंतु तो मुद्दा शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचवून त्यांचं समाधान, शंका कुशंका त्यांच्या निरसन करता न आल्यामुळं हा कॉरिडॉर राजकीय वादात निव्वळ हा भाग हा कॉरिडॉरपासून वंचित राहिला. आता आम्हाला या परिसराला MIDC, राज्य सरकारची MIDC, मिनी MIDC या माध्यमातून औद्योगिकरण जर झालं तर अनायसे पाण्याचाही प्रश्न औद्योगिकरणाच्या माध्यमातून सुटू शकतो आणि शेती त्या पद्धतीनं तरुणांच्या हाताला रोजगार मिळू शकतो. हा भाग या परिसराकडं हा माढ्याचा पश्चिमेकडचं टोक आहे पूर्णपणे. त्यामुळं आजपर्यंत हे पश्चिमेकडचं टोक, या टोकाच्या बाजूला कुणीही फारसं लक्ष दिलेलं नाही. स्थानिक नेते हे स्थानिक प्रश्न सोडवतात, परंतु जो महत्त्वाचा प्रश्न आहे पाणी प्रश्न, तो हा आमदार खासदार या केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या पातळीवरचा आहे. आता या वरिष्ठ नेत्यांनी, स्थानिक नेत्यांच्या सहकार्याने औद्योगिक कॉरिडॉर आणि पाणी प्रश्न हे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. हे प्रश्न न सुटल्यामुळं आज या परिसरातला तरुण हा पूर्ण भरकटलेला आहे. तरुणाच्या हाताला काम नाही. त्यामुळं या परिसराची आर्थिक प्रगती झालेली नाही आणि हा भाग पूर्णपणे प्रगतीपासून वंचित राहिलेला आहे. आणि ही पिढ्यानपिढ्या हाच प्रश्न आहे. आजपर्यंत आमच्या 4 पिढ्या आम्ही बघतोय, 4 पिढ्या आमच्या अशाच गेलेल्या आहेत की पाणी येईल, पाणी येईल, पाणी येईल. परंतु निवडणुकीपुरतं खरं सांगायचं म्हटलं तर नांदोळच्या धरणात वसना योजनेचं पाणी फक्त निवडणुकीपुरतंच सोडलं जातं. निवडणूक झाली की हा प्रश्न पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेला आहे आणि हे त्रिवार सत्य आहे. तर हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा अशी आमची मागणी आहे. रणजितजी, तुम्ही काय सांगाल? बातमीदारी करत असताना ज्या पद्धतीनं आता या तिन्ही पत्रकारांनी सांगितलं की दुष्काळ हा प्रामुख्याने मुद्दा आहे आणि प्रत्येक वर्षी पाणी येईल हाच मुद्दा कायम राहतो. तरुणांची या भागातल्या परिस्थिती काय? तरुणांची फार दुर्दैवी परिस्थिती आहे. पाणी प्रश्न
बेरोजगारी, येथील शेतीला पाणी नसल्यामुळे प्रचंड शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. बेरोजगारीसाठी येथील मुलांना MIDC सारखे प्रोजेक्ट नसल्यामुळे शिरवळसारख्या बाहेर या ठिकाणी जाऊन नोकरीसाठी जावं लागत आहे. परंतु या ठिकाणी जर चांगल्या प्रकारे शेती आणि इंडस्ट्री मुद्द्यावर या ठिकाणी विकासात्मक काम केलं तर येथील तरुण इथेच चांगल्या पद्धतीने काम करतो. पण दुर्दैवाने या ठिकाणी फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच विकासाचे मुद्दे, पाण्याचा प्रश्न गाजला जातो आणि लोकांच्याकडून पण त्या पद्धतीने विकासात्मक आणि पाणी प्रश्नावरच खऱ्या अर्थाने लोकांनी या ठिकाणी उचल घेतली पाहिजे. पण या ठिकाणी भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता, पाण्याच्या प्रश्नावर न बोलता लोक तुमचा हा पक्ष तो पक्ष या मुद्द्यावरच लोक हे होते. तर हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आमच्या परिसरातील अनेक जणांना पाण्याअभावी, रोजगाराअभावी स्थलांतर करण्याची वेळ आहे. आत्ता या दुष्काळी परिस्थितीत बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांची जनावरं घेऊन पै पाहुण्यांच्याकडे स्थलांतर केलेलं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांची जनावरं विकलेली आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा नाही, चारा छावणीची मागणी होती, दूध दराचं अनुदान मिळालेलं नाही. इतकी वस्तुस्थिती गंभीर आहे आणि मजुरांच्या हातालाही काम नाही. लोकांचा चरितार्थ कसा चालला आहे ही खूप मोठी म्हणजे त्रासाची गोष्ट आहे. परंतु या गोष्टीकडे कुणीही लक्ष देत नाही. कोणीही फक्त निवडणुकीपुरतं आश्वासनं दिली जातात, मगरीचे आसू आणले जातात आणि नंतर मात्र हा प्रश्न पूर्णपणे या परिसराला दुर्लक्षित केलं जातं. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच आपण पाहतो या निवडणुकीच्या निमित्तानं जे येणारे खासदार असतील त्यांच्यासमोर पुन्हा एकदा पाणी प्रश्न, रोजगार, MIDC हेच मुद्दे असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. महत्त्वाची बाब अशी आहे की यंदा दुष्काळ गंभीर आहे आणि या भागातून स्थलांतरित करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यांना कुठं दिलासा देणं गरजेचं आहे. या बाबतीत आता सरकार काय पावलं उचलते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. मात्र येणारा जो खासदार आहे यांच्यासमोर आव्हानं मात्र मोठी आहेत. कॅमेरामन अरविंद बारगेसह निलेश बुदावले, ABP माझा, सातारा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.